नमस्कार मंडळी. मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की माधवजींची शिकण्याची जिद्द पाहून पंडित काशीनाथ मिश्रा, जे सहज कोणालाही शिकवत नसत, त्यांनी माधवजींचं वादन ऐकलं आणि ते वादन ऐकल्यानंतर माधवजींना शिकवण्यासाठी त्यांनी होकार दिला. पण मग ते होकार मिळाल्यानंतर तिथे गेल्यावर ती तालीम मिळाली, तो अनुभव कसा होता ते आपण आजच्या भागात पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर तिथे गेल्यावर काही मोठमोठ्या लोकांशी त्यांची ओळख झाली, माधवजींची ओळख झाली, तो अनुभव काय होता तेही आपण आजच्या भागात पाहणार आहोत. नमस्कार माधवजी. नमस्कार. काशीनाथ मिश्राजींनी शेवटी तुम्हाला शिकवण्यासाठी होकार दिला. तो होकार मिळाल्यावर आधी तुम्हाला काय वाटलं आणि मग ती तालीम मिळाली, तो अनुभव कसा होता? आणि त्याचबरोबर मी असं ऐकू नये की तिथे काही खास मोठमोठ्या लोकांशी तुमची ओळख झाली, त्या व्यक्ती कोण होत्या, तो अनुभव काय होता, तेही आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल. काशीनाथजींनी मला शिकायला ये म्हणून त्यांनी सांगितलं आणि मला खरं तर पहिल्या आनंद झाला त्याचा. पण एक प्रकारे थोडी भीती वाटली मला, की म्हटलं मी आता भाईंकडे शिकतोय आणि ह्यांच्याकडे पण मी शिकायला जाणं वगैरे, तर मला काही ते स्वतःला पटेना. पण शिकायची तर इच्छा होती, म्हणून जायला लागलो मी त्यांच्याकडे. आणि ज्या वेळेला भाईंना मी सांगितलंय की भाई असं असं आहे की मला ते घेऊन गेलेत काशीनाथजींकडे, मी जाऊ का? हे विचारलं भाईंना. कारण काय की आपण एका गुरुकडे शिकत असताना दुसरीकडे जाणं हे कितपत योग्य आहे? भाई म्हणाले जा, जरूर जा. कारण काय की प्रत्येक घराणं वेगळं आहे आणि जे काय घराण्याचं आहे तू इथे येऊन मला सांग, मी तुला सांगेन पुढे काय करायचं ते. म्हणजे हा भाईंचा मोठेपणा होता, तो अतिशय मला हे करणारा होता, म्हणजे कम्फर्ट होता आणि मला उत्साह देणारा होता. म्हणून मग मी गुरुवारी सगळं त्यांच्याकडे काशीनाथजींकडे गेलो. त्यांना सगळं ते हात तुरे पेढे वगैरे त्यांच्या पद्धतीप्रमाणे सगळं ते केलं. आमचे साठे साहेब बरोबर होतेच. त्यांनी ते काहीतरी मंत्र वगैरे म्हटले त्या गुरुपूजनाचे आणि आमची तालीम सुरुवात झाली. म्हणजे आम्ही सकाळी आम्हाला त्यांनी 8:15ला बोलवलं होतं. तर हे आदल्या दिवशी कुठून तरी हरिप्रसादजींचा कार्यक्रम करून आले होते आणि हे उठलेच मुळामध्ये आम्ही गेल्यानंतर. अरे बापरे. त्याच्यानंतर त्याने आठवलं तासभर आम्ही दोघही जण असे गप्पा मारत चहा वगैरे घेत बसलो होतो. आणि मग काशीनाथजींनी आंघोळ करून आले, पूजापाठ केली. मग आम्हाला साधारण 10:30च्या सुमारास तबल्याला सुरुवात केली. आणि तिथून त्यांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे मला माझा हात बदलायला सुरुवात केली. की काय कसा हात टाकायचा तबल्यावर, काय बोटात हे करायची, डग्गा कसा प्रेस करायचा किंवा डग्ग्याला कसा त्यातनं नाद काढायचा, हे सगळं बनारस घराण्याप्रमाणे माझ्या हातामध्ये त्यांनी करायला सुरुवात केली. पण हे सगळं सुरुवात केल्यानंतर माझा हात बदलायला लागला. तो हात बदलता बदलता मला त्या कार्यक्रमांमधनं हे जाणवायला लागलं की माझा हात कुठेतरी बदलतोय. आता तो चांगला का वाईट आपण हा विचार नाही केला, पण तो हात बदलतोय हे जाणवायला लागलं. आणि दुसरी गोष्ट की हातामधला जो एक वेगळा जोर होता, तो जोर त्या हाताला यायला लागला. की कसा तो जोर आला आणि काय झालं, त्या रियाजामुळे त्यांच्या बनारस घराण्याचा जो एक वेगळा रियाज असतो, त्या रियाजाप्रमाणे माझ्या हाताला ते वजन आलं आणि झालं. यांच्याकडे जात होतो त्यावेळेला मग मी भाईंकडे पण जात होतो. मग हे भाईंच्या लक्षात आलं की मला म्हणाले अरे काय चाललंय तुझं? म्हणलं मी यांच्याकडे जातोय काशीनाथजींकडे, तर हातामध्ये मला जरा थोडासा जडपणा जाणवतोय. तर म्हणाले की एक काम कर ना, त्यांचे बोल ना आपल्या पद्धतीने वाजव.
म्हणजे जो तुझ्या हातामधला जो जडपणा आहे अच्छा. तो तसाच राहणार नाही. तो नाही. हात हलका होईल होईल. परत. आणि जरी तसंच वाजवलंस तरी आपली जी पद्धत आहे हम्म. रियाज करण्याची, कव्हर टाकून रियाज करणे, अच्छा. तर ती पद्धत तू चालू कर. हा. ती पद्धत चालू केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की नाही, ही पद्धत आहे ती रियाजाची वेगळीच पद्धत आहे. बर. आणि त्याच्यामुळे हा खूप हातामध्ये फरक फरक पडतो. पडतोय. जो आधी माझ्या हातामध्ये होता तसा हम्म. हात व्हायला लागला. हम्म. आणि तिथे गेल्यानंतर परत त्यांच्यासारखं वाजवणं व्हायला लागलं, किंवा त्यांनाच काय होतं मुळात, ते वजन हवं होतं, हा. की जे वजन बनारस घराण्याला पाहिजे ते पाहिजे. वजन माझ्या हातामध्ये पाहिजे होतं. पाहिजे. त्याच्यासाठी हात कसा बदलायचा, हम्म. काय करायचं, हे मला सांग. टेक्निक सगळं भाईनी सांगितलं. म्हणजे आता ह्या कालखंडापर्यंत माझ्या 2 गुरूंची तालीम मला चालू होती. एक भाई गायतोंडे फरुखाबाद आणि बनारस घराणा काशीनाथ मिश्रा. ह्या दोघांची तालीम चालू होती. आता त्याच्यामध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली की साथ करताना ह्या दोन्ही तालमींचा कसा उपयोग उपयोग करायचा. करून घ्यायचा. बरोबर. कारण इन्स्ट्रुमेंटलची साथ ही काशीनाथ मिश्रांची हा. आणि भाईंचा सोलो अंग आणि गाण्याची साथ. कर. म्हणजे हे जे 2 प्रकार आहेत ते कसे त्यांचे मिश्रण करायचं, हम्म. हे मला त्याच्यामध्ये मला अभ्यास करावा लागला. किंवा आता आपल्याला काय करायचंय, वाजवायचं तर आहे, आपल्याला शिकायचं आहे, माहिती घ्यायची आहे. सोलो वाजवीन की न वाजवीन हा भाग वेगळा, पण सगळ्याची माहिती आहे. आता माहिती घेताना तुम्हाला हात तुमचा टाकावाच लागतो, त्याशिवाय तुमच्या हातामध्ये येत नाही काही. ती सगळी गोष्ट हातामध्ये करून करून आणि मग माझ्या असं लक्षात आलं की साथीचं टेक्निक जे आहे ते आपल्याला डेव्हलप करायला पाहिजे. अच्छा. कारण यशवंतबुवा असोत, वसंतराव असोत किंवा आणखी कोणी गायक असोत, रत्नाकर पै बुवा असोत, तर ह्यांच्याबरोबर साथ करायच्या वेळेला मला सोलोचा हात टाकून नाही चालणार. बरोबर. त्याच्यामुळे जी गाण्याच्या संगतीचा जो हात माझा होता तो मी डेव्हलप केला. पाहिजे. पण त्यांचे बोल मी कधी कधी माझ्या साथीमध्ये आणायला लागलो की जेणेकरून थोडी सफाई त्याच्यावर यायला लागली. आणि हा जो बदल आहे तो मलाही जाणवायला लागला आणि गायकांना पण जाणवायला लागला. यशवंतबाबा पण म्हणाले, काहीतरी बदल वाटतोय रे तुझ्यात. म्हणलं मी आता काशीनाथजींकडे पण जातोय. ठीक आहे, हे जरा साथीकडे जास्ती लक्ष द्या, ते सोलोकडे नाद लावू नका म्हणाले. कारण जो हात आहे तो हात तुमचा बदलेल सगळा. आणि एकदा तो हात असा बिखरला गेला की परत तो जागेवर यायला वेळ लागतो. अर्थात हे इतक्या डिटेल्स गोष्टी आम्हाला त्यातल्या काही माहिती नव्हत्या. आणि वसंतराव कुलकर्ण्यांकडे क्लासवर गेल्यानंतर त्यांनी मला परत तेच सांगितलं, काय रे काय चाललंय तुझं. म्हणलं मी असं असं जातोय. बरं ठीक आहे म्हणे, ते जाऊ दे, क्लासच्या बाहेर ठेव. इथे फक्त बदल लक्षात येत होता. ते लोकच तसे होते किंवा त्यांनी जे जे काही गोष्ट ऐकलेल्या होत्या, काय ज्या गोष्टी केलेल्या होत्या त्यानुरूप ते लोक हे करायचे. आणि एक दिवस असं झालं की हे सगळं करत असताना मला रामभाऊंचा मुलगा मुकुंद मराठे याचा फोन आला. अरे बाबाने तुला एक तारीख विचारली, तू मोकळा आहेस का. बर. म्हणलो आहे मोकळा. श्रावणातली तारीख होती ती. म्हणलं कुठे आहे ते. म्हणलं गोव्याला जायचंय. अच्छा. आणि गोव्याला अगोदर मी गेलेलो होतो, त्यामुळे मला गोव्यामध्ये ज्या सप्ताह जे व्हायचे गोव्यात गावोगाव, त्याच्यामध्ये मैफिली कशा व्हायच्या हे मला माहिती होतं. 3 मैफिली त्या सप्ताहामध्ये होतात. एक देवाच्या समोर, एक 2 गावामध्ये वेगवेगळ्या कोपऱ्यांवरच्या. म्हणलं रामभाऊनी मला त्यासाठी बोलवलं होतं. तर मी गेलो, त्यांच्या मैफिली केल्या. त्यावेळेला मला असं जाणवलं की रामभाऊ हा माणूस काय आहे. जेव्हा तुम्ही वाजवायला सुरुवात करता त्यावेळेला तुम्हाला जाणवतं त्या माणसाची हे किती आहे ते. कारण कसं आहे की एकदा सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक मैफल 2-2.5 तास बापरे न थांबता 2-2.5 तास एक मैफल. ही अशा 3 मैफली झाल्या. आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी त्यांची एक देवळाच्या परिसरात लोकांसाठी मैफल असायची. तिथे रामभाऊ जवळजवळ 5 तास गायले. 5 तास. हा, ही अशा मैफली ह्या लोकांच्या व्हायच्या. तर तो स्टॅमिना पण माझा त्यावेळेला डेव्हलप झाला. आणि हे सगळं करत असताना एक दिवस मला गुरुजी म्हणाले, काशीनाथजी म्हणाले की आपने को रवींद्रनाथ नाट्यमध्ये जाना है. त्यावेळेला गुणीदास संगीत संमेलन चालू होतं रवींद्रला. तर मी म्हणलं ठीक है, आप किनके साथ बजाने वाले हैं. ते म्हणाले की मैं हरी जी के साथ बजाऊंगा. आणि म्हणाले की मैं दूरदर्शन से आऊंगा
हाँ, तू आप मेरे तबला लेके उधर. थिएटर में हं. पहुंच जा. तर मी तिथे थिएटरमध्ये गेलो. त्यांच्या हरिजींशी ओळख झाली माझी. अच्छा. आणि हाँ, जानता हो, काशी भैया बोला मुझे. त्या क्षणी काय वाटलं तुम्हाला? एवढं मोठं व्यक्तिमत्व समोर आहे, आपण बोलतोय. नाही, नॅचरली घाबरायलाच होतं ना. होतं. कारण काय तो जो एक निडरपणा असतो ना, हां. तो निडरपणा त्यावेळेला नव्हता आमच्यात कोणाच्यात. अच्छा. त्यामुळे ते घाबरणं हे साहजिक आहे. आहे. आणि तो आदर असतो. हं. घाबरणं म्हणजे काय असं काही खूप हो, मोठं नाही. आदरयुक्त आदर असतो भीती. ते. बरोबर आहे. तर ते त्यांचं झाल्यानंतर मग कार्यक्रम झाले आणि मग जाताना त्यांनी आम्हाला सोडलं घरी. हं. अच्छा. दादरला माझ्या घरी बरं. हरीजी आणि काशीनाथजी दोघंही आले होते. अच्छा. घरी चहा वगैरे वाह! प्यायले आणि अच्छा. मग ते पुढे गेले. कारण अच्छा. हरिजींना त्यांनी अंधेरीला सोडलं आणि मग ते पुढे त्यांच्या घरी बरं. गेले. ही त्यांची हरिजींची आणि माझी पहिली पहिली ओळख. भेट. आणि असंच एकदा झालं होतं, की कार्यक्रमाच्या निमित्ताने काशीनाथ मिश्रा बाहेर गेले होते. हं. रेकॉर्डिंगला गेले होते. रेकॉर्डिंगसाठी बरं. स्टुडिओमध्ये. आणि त्याच दिवशी माझ्याकडे येणार होते ते. हं. तर म्हटलं, की रेकॉर्डिंग झालं, की मी येतो. त्यांनी सांगितलं. आणि रेकॉर्डिंग झाल्यानंतर मला खालून हाक आली, माधव भैया करून. हं. म्हणून मी बघितलं. बघितलं. ते म्हणाले, "नीचे आज ये तबला लेना है." अच्छा. म्हणून मी खाली गेलो. तर एक मोठी पांढरी गाडी उभी होती. हां. त्या गाडीमध्ये शिवकुमार शर्मा बसलेले होते. बापरे! अच्छा. आणि त्यांच्याबरोबर तिथे ओळख एकदा झाली झाली. माझी. अच्छा. तर ह्या ओळखी ज्या आहेत त्या सांगायचं कारण असं, की गुरुजींच्या बरोबर असताना, की असं आम्हाला कधी वाटलं नाही, की हे लोकं इतके मोठे आहेत किंवा हां. काय. हं. कारण ह्या सगळ्यांना आम्ही माझ्या लहानपणापासून पाहिलेलं बघतोय. असल्यामुळे खरंय, खरंय. ते सगळे असे वाटायचे, की आपलेच आहेत ते लेच लोकं. ते एक तिथे झालं. आणि त्याच्यानंतर मग काही कार्यक्रम असे झाले, की त्याच्यानंतर एकदा सवाई गंधर्वाला मला ऐकायचा योग योग आला आला. परत. बरं, बरं. त्यावेळेला मी 81-82 साली मी ऐकायला गेलो होतो. आणि 83 साली मला वसंतराव कुलकर्णी म्हणाले, हं. की "डिसेंबर महिन्यातली तारीख कोणालाही देऊ नकोस." बरं. मी म्हटलं, "कुठली तारीख द्यायची ते नाही?" हां. ते म्हणाले, "नाही, ते मी तुला नंतर सांगेन. बरं. पण डिसेंबर महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये कुठल्याही शनिवार, रविवार कोणालाही देऊ नकोस 15 दिवस." बरं. म्हटलं, "ठीक आहे, हरकत नाही." आणि मी शुक्रवारी सकाळी वसंतरावांकडे गेलो होतो. बरं. आणि वसंतरावांकडे गेल्यानंतर दारामध्ये आरती अंकलीकर आली होती. अच्छा. ती त्यांच्याकडे शिकत होती. अच्छा. तर ती तिथे आली आणि राग चालू केला त्यांनी, गायला सुरुवात केली. आणि मला म्हणाले, "हिच्याबरोबर तुला वाजवायचंय." बरं. म्हटलं, "ठीक आहे, वाजवतो. कुठे कार्यक्रम?" हं. "ते तुला डिसेंबरचं सांगितलंय ना, अच्छा. ते तुला पुण्यात जाऊन वाजवायचंय." वाजवायचं. बरं. "बरं ठीक आहे, पुण्यात जाऊन." हं. काय कल्पना कुठे हो, वाजवायचंय, काय हो, हो. करायचंय ते. तर मग काही दिवसांनी आपल्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पेपरला जाहिरात आली. त्याच्यामध्ये हां. आरती अंकलीकरचं नाव होतं. अच्छा. त्यावेळेला मला कळलं, की मला आपण आरतीबरोबर या सवाईमध्ये वाजवायचंय. अच्छा. बरं. क्या बात आणि है! तो माझा सवाई गंधर्वला 83 साली वाजवलेला पहिला वाह! कार्यक्रम. वाह! तर अच्छा. त्याच्यानंतर पुढे आणखी बऱ्याच गोष्टी घडल्या. तर त्या आणखी काय घडणार आहेत बरं. किंवा काय घडल्या त्या सगळ्या आपण पुढच्या एपिसोडला बघू. एक कलाकार जेव्हा सवाई गंधर्व सारख्या महोत्सवापर्यंत येऊन पोहोचतो, तेव्हा ती खूप एक मोठी गोष्ट असते. माधवजींचा सवाई गंधर्व महोत्सवाचा अनुभव कसा होता, ते आपण जाणून घेणार आहोत आपल्या पुढच्या भागात. धन्यवाद.